सदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणं अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं कुंदकुंदाचार्य भगवान की जय. पंचास्तिकामध्ये गाथा नंबर 53 घेऊ. आज काय सांगणे लागले? आत्तापर्यंत उपयोग अधिकाराचं वर्णन झालं. आता कर्तृत्व अधिकार सांगणार. जीवाच्या 9 अधिकारांचं वर्णन करायसाठी 27 गाथेपासून हे प्रकरण चालू केलं आहे. त्याच्यामध्ये आता कर्तृत्व गुणाचं व्याख्यान सांगतात. अथ कर्तृत्व गुण व्याख्यानम तत्र आदि गाथात्रयेण तद उपोद्घातः. आता कर्तृत्व गुणाचं व्याख्यान सांगतात. त्याच्यामध्ये पहिल्यांदा 3 गाथ्यांच्याद्वारे उपोद्घात करतात, म्हणजे वर्णन करतात असं सांगतात किंवा सुरुवात करतात असं. जीवाणायिणिहणा संतानंताय जीवभावादो सभावदो अनंता पंचगुणपधानाय. काय सांगितलं? जीव अनादि अनिधन आहे, म्हणजे वेगळ्या वेगळ्या अपेक्षेने आता वर्णन करणार आहे. तिथं 5 भाव जे आहेत जीवाचे, कुठले कुठले? औपशमिक, क्षयपशमिक, क्षायिक, पारिणामिक आणि औदैक. हे जे 5 भाव आहेत, तर त्याच्यामध्ये कुठल्या अपेक्षेने जीव कसा आहे हे दाखवणार आहे. डोक्यावर घ्या पदर. मला पण व्हायला. मग कुठले भाव आहेत? तर जीव घेतला आणि जीव कुठल्या अपेक्षेने, कुठल्या भावाच्या अपेक्षेने कसा आहे हे दाखवायला. तर त्याच्यामध्ये दिसतंय का बोर्ड? पहिलं सांगितलं जीव अनादि अनिधन आहे. दुसरं साधी शांत आहे. आणि तिसरं साधी अनंत आहे. आणि आपण घटू हे अनादि शांत आहे. हे नाही सांगितलं गाथेत त्यांनी, 3 सांगितले, पण आपण घटवू शकतो. तर हा जीव, ह्याचे 5 भाव आहेत. तर हे 5 भाव कुठल्या कुठल्या अपेक्षेने लावू शकतो, म्हणजे कुठल्या भावाच्या अपेक्षेने जीव अनादि अनंत आहे, कुठल्या अपेक्षेने साधी शांत आहे, हे घटवले त्याच्यामध्ये. तर गाथेत कसं सांगितलंय? जीव पारिणामिक भावाच्या द्वारे अनादि अनंत आहे. का? कारण स्वभाव आहे तो, आणि तो स्वभाव कधीही नष्ट होत नसतो. असं नाही आहे की स्वभाव उत्पन्न झाला नंतर परत काय थोडा वेळ राहिला आणि परत नष्ट झाला, असं कधीही होत नाही. त्यामुळे पारिणामिक भावापेक्षेने जीव, पारिणामिक भाव अनादि अनंत आहे का जीव अनादि अनंत आहे? आणि जीव मग म्हणजे या भावाकडून बघत असताना जीवाचंच कथन करतायत. त्यामुळं जीव अनादि अनंत आहे कुठल्या अपेक्षेने? तर पारिणामिक भावाच्या अपेक्षेने. आता तसंच पुढचं सांगतायत. दिसतंय का बोर्ड सगळ्यांना? साधी शांत कुठल्या अपेक्षेने? पर्याय दृष्टीने बघत असताना जीव साधी म्हणजे त्याला सुरुवात आहे आणि अंत आहे. मग कुठल्या कुठल्या पर्याय? ते नव्हे, 5 भावामधले कुठले भाव असे लावायचे ना. तर औदैक, पुढं क्षयपशमिक म्हणजे मिश्रमण, आणि औपशमिक. हे भाव कसे आहेत? हे भाव म्हणा किंवा या भावातून बघत असताना जीव साधी शांत आहे. कारण औदैक भाव म्हणजे काय हो? सगळ्यांना माहिती आहे. औदैक भाव म्हणजे काय सांगा महाराजांच्या भाषेमध्ये? सोनी, औदैक भाव म्हणजे काय?
कर्माच्या उदयाचं निमित्त असताना जीवाला जे परिणाम होतात त्याला म्हणायचं औदयिक भाव. लिहा कोणाकडे नसेल माहिती तर. अशी महाराजांनी आपण जे काही असं लावतो ना, कर्माच्या उदयात जीवाचे भाव, असं नाही. कर्माच्या उदयाचं निमित्त असताना जीवाला जे परिणाम होतात ते औदयिक भाव. क्षयोपशमिक भाव म्हणजे काय? कर्माच्या क्षयोपशमाचं निमित्त असताना जीवाला जे होतात भाव ते क्षयोपशमिक भाव. आणि औपशमिक भाव म्हणजे कर्माच्या उपशमाचं निमित्त असताना, कारण कर्म परद्रव्य आहे, ते तुम्हाला उपशमित करत नाही. तुम्हाला काय म्हणायचं, तुमचं क्षयोपशम करणं, तुम्हाला उदय देणं वगैरे हे त्याचं कार्य नाही आहे. ते तर फक्त उदयाला येणार आहे, तुम्ही परिणाम करणार आहे. त्यामुळं त्याचं निमित्त असतं फक्त. का असं म्हणलं? कर्म करत नाही. दिसतंय ना, क्रोधाचा उदय आला की मी क्रोधी होतो, मानाचा उदय आला की मानी होतो, साताचा उदय असाताचा उदय, मग तसं मला दिसतंय ना परिणमन. मग का असं म्हणायचं की कर्माने केलं नाही? कर्माचं परिणाम कर्मात चाललेलं आहे, पण असतं की आपण म्हणजे त्याच्याप्रमाणे परिणामच पाहिजे. हां, जसं मुनिराजांवर उदाहरण आलं. हां, मुनिराजांचं उदाहरण येतं जसं की त्यांना जेव्हा उपसर्ग होतोय तेव्हा साताचा उदय का असाताचा उदय? आपल्याला दिसतोय असाताचाच उदय आहे, पण त्याला भोगत नाही आहेत ते म्हणून सुखी आहेत. हां, म्हणून कर्माच्या उदयाच्या अपेक्षेने सांगताना असाताचा उदय चालू आहे की, पण परिणाम त्यांचे कुठं जोडलेत? स्वभावाशी. त्यामुळे ते असाताला ते भोगत नाहीत. म्हणून म्हणलं कर्माच्या उदयामध्ये त्यांना त्रास होतोय असं नसतं. त्याच्या उदयाच्या निमित्तात मी परिणाम केले तर औदयिक भावामध्ये परिणमन केलं मी. आणि मी जर तसं परिणमन केलं नाही तर कशाला मला त्याचा त्रास होणार आहे? काय कळलं? काय बोलताय का नाही का की? मग इथं सांगत होते औपशमिक भाव म्हणजे कर्माच्या उपशमाचं निमित्त असताना जीवाला जे परिणाम होतात ते औपशमिक भाव. मग कर्म करता नाही तर मीच माझ्या परिणामांचा करता आहे हे सांगायचं त्याच्यामध्ये. म्हणजे मी परिणाम करतो हे माझ्या अधीन आहे. कर्म बाहेर असतं तिथं, नाही असं नाही आहे, पण म्हणून कर्माने मला करवलं असं नाही. म्हणून उदय कसले पण येऊ देत, आपण काय करायला पाहिजे? आपला पुरुषार्थ करायला पाहिजे. ज्याला मोक्षमार्ग कळालाय किंवा तुम्हाला विषय साधन कळालंय तर तुम्ही ते समजून त्या उदयाच्या अधीन व्हायला नकोय. एवढा तरी पुरुषार्थ करू शकतो. उदयांना थांबवू शकत नाही, कर्मांचं फेरफार करू शकत नाही, किंवा मला कुठले दुःखाचे असाताचे उदय येऊच नाहीत भविष्यात. भाव करू शकताय पण तुम्ही त्याला बदलू शकत नाही, कारण ते पूर्वी बांधलेले कर्म आहेत. आणि मग त्यांना नष्ट करायचं तर परिणामांनीच आपण ते करू शकतो. आपल्या परिणामात जेवढी स्थिरता असणार, समता असणार, तेवढं त्या कर्मामध्ये संक्रमण होऊन तसे उदय आपल्याला येऊ शकतात. जसं की मुनींना त्यांच्या त्या विशुद्धीच्या निमित्तामध्ये किंवा त्यांच्या साधनेच्या बळावर त्यांना आज जे उदय येणार आहेत किंवा कालांतराने जे उदय येणार आहेत ते लवकर येऊन निघून जातात. त्यामुळं उदीरणा दिसते, उपसर्ग वगैरे. काय कळलं? आज विशुद्धी झाली आहे परिणामांची, त्याच्या निमित्तामध्ये काय होतंय, पुढं जे फार काळांनी उदयाला येणार होते ते कर्म लवकर उदयाला येऊन निघून जात आहेत. तुम्ही काय म्हणताय, इतकं त्यागी झालेत, साधना करतायत, इतके ते विशुद्ध परिणाम आहेत, तरी पण त्यांना का त्रास होतोय? मग असं तुम्ही बघत असाल तर त्यांची दृष्टी काय आहे? उलट सगळे कर्म उदयाला येऊन निघून जाऊ देत म्हणजे मोक्ष निकट झाला आपला. तुम्ही म्हणताय मला कर्मांचे उदय नको, म्हणजे काय झाली त्याची भावना सांगा. त्याच्या मागं संसार अजून चालू राहणार. जोपर्यंत कर्मांची पूर्ण निर्जरा होत नाही तोपर्यंत संसार संपत नाही. मग ज्ञानी असतो तो म्हणतो की आत्ता ज्ञान दशेत उलट कर्मांचे उदय येऊन जाऊ देत, त्याचा मला त्रास होत नाही, त्याच्या निमित्तात मला दुःख नाही, कारण ज्ञान समीचीन झालंय ना, स्वभावाकडे जोडलं गेलंय. त्यामुळे तिथं बाहेर कुठल्या त्या गोष्टींचं दुःख होत नाही. म्हणून कर्म करता नाही हे सांगायचं होतं मला. कर्म करणारं नाही तर कुठल्या अपेक्षेने साधी शांत आहे म्हणलं? जे औदयिक भाव आहेत, क्षयक्षमिक भाव आहेत आणि औपशमिक भाव आहेत, ह्याच्या निमित्तामध्ये जीव साधी शांत आहे. तिथं थांबली तिथे साडी काय म्हटलं सांग? औदयिक भाव साधी शांत आहेत का जीव साधी शांत आहे? औदयिक भावच
जीवाचे अवदैक भाव. आता तिथं गाथेमध्ये त्यांनी सांगायला तर ऐका, जीव पारिणामिक भावद्वारा अनादि अनंत आहे. औपशमिक, मिश्र, औदैक या 3 भावांनी साधी शांत आहे. कोण? जीव. आणि हा म्हणजे त्या भावाने सहित असताना. त्या भावाकडून बघताना जीवाला, जीवातच चाललंय. हा, कारण जीव दाखवायचे तुम्हाला, जीवाचे हे रूप दाखवायचे. जीवच अनादि अनंत आहे, जीवच साधी शांत आहे, जीवच साधी अनंत आहे आणि जीवच अनादि शांत आहे. कसं? भावांच्या अपेक्षा. हा, त्यामुळं दृष्टी बदलायची, फक्त कुठं कशी दृष्टी लावतो त्यानुसार कथन लागणार. पुढं सांगितलं, जीव भाव रूपाने अनंत आहे, सद्भावाने जीव अनंतच आहेत. ते 5 मुख्य गुणांनी भावांनी प्रधान आहेत. जीवाचे 5 असाधारण भाव आहेत. म्हणजे इथं काय सांगायला लागले, जेव्हा आपण या भावाकडून जीवाला बघतोय त्यावेळेस तो जीवच साधी शांत आहे. कारण या सगळ्या पर्याय आहेत ना. औदैक भाव म्हणजे सुद्धा एक समयवर्ता उदय आहे जीवात कर्मांचा. क्षयक्षमिक भाव म्हणजे तो कर्मांचा क्षयक्षम निमित्त आहे. आणि बाहेर औपशमिक भाव म्हणजे कर्म काही दाबले गेले त्याच्या निमित्तात जीवाला होणारे ते भाव म्हणून औपशमिक भाव आहेत. मग हे सगळे क्षणिक आहेत, अनादि अनंत नाही आहेत. सगळ्याला सुरुवात पण आहे आणि शेवट पण आहे. मग क्षयिक भाव का नाही घेतला याच्यामध्ये? क्षयिक भाव पण पर्याय आहे, क्षणिक आहे. पण ते सांग नाहीये ना. तर ते येणार इथं तिथं येणार. का? कारण त्याला सुरुवात आहे पण शेवट नाहीये. हा, क्षयिक भाव याच्यात का नाही घेतला अनादि अनंत मध्ये? क्षयिक भाव तर स्वभाव आहे, तर पर्यायाची अपेक्षा आहे. सुरुवात आहे, हा, पर्यायाची हा, अपेक्षा. आणि पर्याय पण कशी घ्यायची? जसं केवल ज्ञान कसं आहे हो? अनादि अनंत आहे, साधी शांत आहे. अनादि शांत आहे का साधी अनंत आहे? पर्यायापेक्षाने घेतलं तर साधी अनंत आहे. का? कारण एक समयावरती असती पर्याय, एक समयावरती. मग साधी शांत म्हणा. नाही, कारण एकदा केवळ ज्ञान झाल्यानंतर ते काय त्याच्यामध्ये एक समयावरती पर्याय नष्ट होती ना. पण मग? ती साधी आनंद. मग त्या केवल ज्ञानाला सुद्धा 3 ठिकाणी लावू शकतो आपण. केवल ज्ञान अनादि अनंत कसं? स्वभाव आहे, अनादि अनंत आहे. कधी त्याचं सुरुवात नाही, शेवट नाही. केवल ज्ञान साधी शांत कधी? एक समयवरती जी पर्याय उत्पन्न झाली आहे तर ती उत्पन्न झाली म्हणून साधी आणि संपणार आहे म्हणून शांत. साधी अनंत कशी? केवळ ज्ञान रूपाने. हा, एकदा उत्पन्न झालं म्हणून साधी, पण आता कधीच केवल ज्ञान नष्ट होणार नाहीये म्हणून अनंत म्हणलं. मग तसंच सगळ्या क्षयिक भावांना पण लावलं की जेव्हा त्या क्षयिक भावाची उत्पत्ती झाली, कर्मांचा क्षय झाला आणि तिथं ते जीवाचे परिणाम तसे झाले तर ते क्षयिक भाव म्हणले गेले. मग त्यांना सुरुवात तर झाली पण आता ते भाव पुन्हा कधीही नष्ट होणार नाहीत. म्हणून तिथं म्हणलं क्षयिक भाव अनंत असतात. म्हणून त्या अपेक्षेने जीव साधी अनंत पण आहे. जीवाकडं बघायचं फक्त दृष्टिकोन दाखवायला लागलेत, कसं बघायचं. असं अनादि अनंत बघितला तर स्वभाव सांगायचं तिथं. जीव म्हणजे आता मी बघा, जाऊ दे, जीव म्हणून कोणतर तिराईक असं नाही आहे, तर मीच अनादि अनंत का? मग हे भावभासन करत असताना मी मनुष्य, मी हे शरीरवाला सगळं नष्ट होती दृष्टी. मी अनादि अनंत आहे म्हणजे माझा स्वभाव आहे तो. मग कुठंही जाऊ देत मी अनादि अनंत आहे, ज्ञाता आहे, समतावाला आहे हे दिसणार. साधी शांत म्हणत असताना आता खरं मग आता मला असं सुचलंय की सगळ्या भावांवरून उलटा आपण जीवनात उपयोग करू शकतो. म्हणजे या दृष्टीनं इकडं नका बघू, इथं साधी शांत हे समजून काय फायदा? मी साधी शांत आहे. हां, दुःख झालं कुठल्या तरी गोष्टींचं, कशाय झाले, पाप झालं काहीतरी, तर तिथं आपण त्याच्याविषयी आकुलता करत बसतो, त्याला धरून बसतो. तर सांगायलेत की पर्याय साधी शांत असते, उत्पन्न होऊन नष्ट झाली आहे, त्याचं तू चिंता करत बसू नको आता. त्याची आकुलता केली तर. म्हणून साधी शांत भाव समजून फायदा काय? संसार क्षणिक आहे, कशाय भाव विभाव सगळे क्षणिक आहेत. ते उत्पन्न झाले तर नियमाने नष्ट होणार आहेत. त्यामुळं त्याच्याविषयी पुन्हा पुन्हा विचार चिंतन करत बसू नको. झालाय कुठला परिणाम, उदय आले होते त्याच्या निमित्तात अस्थिरता झाली, पुन्हा बाहेर पड आणि पुन्हा उपस्थापित होऊन स्वभावाला जाण. तर हे साधी शांत समजून फायदा. अनादि अनंत समजल्यावर काय फायदा? काय फायदा? मरण भय नष्ट होतं, सात भय नष्ट होतं. करेक्ट, माझंच पॉईंट पकडलात की
भय संपलं ना, मरणार आहे हे भयच संपलं तर जीवाला मरणच नाही आहे. त्यामुळं अनादि अनंत आहे हे समजल्यावर निर्भयता निशंकता प्रवृत्ती हे प्रगट होते. अनादि अनंत स्वभाव समजल्यावर साधी शांतने अनादि अनंतने निर्भयता आली, साधी शांतने क्षीणता दीनता संपली, माझ्या इतके अज्ञान ह्याच्यात इतके हा. भाव झाले, पण ते सगळे क्षणिक आहेत. आता मी चांगले भाव करून भगवान बनू शकतोय. हा, म्हणजे दीनता नष्ट झाली, साधी शांत हे समजल्यावर जीवाचे परिणाम. तर दीनता होती जी परिणामामध्ये की मी किती पापी आहे, मी किती कशाई आहे, मी विभाव केलेत, मी माझा उद्धारच होणार नाही, हे जे परिणाम होते त्यांचा अंत झाला आणि तुम्हाला पुन्हा स्वभावाकडे झुकता येणार. त्यामुळे हे साधी शांत आहेत हे समजून हा फायदा झाला. साधी अनंत आहेत समजून काय फायदा? आता वर्तमान सुधारला तर माझं भविष्य निश्चितच सुधारलं आणि भूतकाळाचा विचार सुटला. हा, म्हणजे आता मला जर सम्यक दर्शन प्राप्त झालंय तर ते सम्यक दर्शन कधी हा, नष्ट ते- होणार आहे? आता भले कधी च्युत व्हाल पण तरी सुद्धा मोक्ष निश्चित आहेच. हा कॉन्फिडन्स म्हणजे विश्वास उत्पन्न होतो. म्हणजे जेव्हा साधी अनंत स्वभाव समजला किंवा साधी अनंत आहे जीवाचं स्वरूप हे समजलं, त्यावेळेस तिथं सुद्धा एक आश्वस्त झाला की मोक्षाला मी जाणारच. आता मला जर सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली आहे तर निश्चिंत का, कारण हे तिकीट मिळालंयच ना. आता भलेही मी कुठेही फिरला आता गतींमध्ये आगतींमध्ये तरी सुद्धा निश्चित आहे की या गती आगतींचा नाश होणारच, कर्मांचा नाश होणारच. त्यामुळं निश्चिंतता आली किंवा आस्था उत्पन्न झाली, एक श्रद्धा काय म्हणायचं, विश्वास उत्पन्न झाला की आपल्या दुःखाचा अंत होणार आहे, अनंत सुखाची प्राप्ती मला होणार आहे ह्याचं इथं, किंवा झाली आत्ता वर्तमानामध्ये सुद्धा अनंत सुखाचा भोग घेतोय तर नियमाने सगळे कर्म नष्ट होणार, दुःख नष्ट होणार, हा विश्वास उत्पन्न झाला. म्हणजे शाहीद सम्यक दर्शनामध्ये तेच सांगितले की श्रद्धान मोक्षाला जाईपर्यंत सुटत नाही. हा तसं हिथं पण फक्त श्रद्धान झालं की आता मी मोक्षाला जाणारच. हा फक्त आता माझा पुरुषार्थाचा मी जास्त पुरुषार्थ केला पाहिजे हा, असं. म्हणजे भलेही कर्मामध्ये काय पण असेल, म्हणजे कधी मिथ्यात्वाचा उदय पण येईल की परत, पण आता सम्यक दर्शन झालंय ना, त्यामुळे एवढं तरी कॉन्फिडंट व्हा की आता ह्याच्या पुढं मी मोक्षाला जाणार म्हणजे जाणारच. मग कधी का जाईना तो आकुलित नसतो सम्यक दृष्टी. त्यामुळे सांगितलं पुरुषार्थाची प्रेरणा मिळाली, पुरुषार्थाची प्रेरणा. हां. मग काल एक जण आले होते ना अम्मांकडे, तर त्यांनी विचारला अम्मांना प्रश्न, काल का परवा आलते, तर त्यांनी विचारलं की श्रेणिक राजा नरकाला गेला ना मरून, मग त्याच्याजवळ आत्ता क्षयिक सम्यक दर्शन आहे, तीर्थंकर प्रकृतीचा बंध आहे, तर त्यांनी विचारलं सम्यक दर्शन कधी झालं, क्षायिक सम्यक्त्व कधी झालं, तीर्थंकराचा बंध कधी झाला आणि नरकायूचा बंध कधी झाला त्या जीवाला, सांगा बघू. असं त्यांनी विचारल्यावर विचार करून उत्तर द्यावं लागलं. म्हणजे क्रम कसा असायला पाहिजे, काय कसा होता. क्षायिक सम्यक दृष्टी जीव नरकाला जाणार नाही, तीर्थंकर प्रकृतीवाला नरकाला जाणार नाही, किंवा ज्यांनी बांधले त्यांना त्याला हे सगळे बंद होणार नाहीत, नरकायूचं ज्यांनी बंद केलं त्याला हे सगळं होणार नाही. मग हे सगळं त्याच्याजवळ एका वेळेस कसं? बर, आधी नरकाचा बंध झालं, पुढं नंतर दर्शन प्राप्त केलं, पुढं नंतर समोक्ष केले आणि तिथं केवलींच्या सानिध्यात शाहीक सम्यक दर्शनाला प्राप्त झाले. मग तीर्थंकर कधी राहिली की हा तीर्थंकर प्रकृतीचा बंद केलेला जीव नरकाला जात नाही. नाही, नरकालाच जात नाही ना, कसं मग? तीर्थंकर प्रकृतीचं बंद निरंतर बंदी येते, त्यामुळं तो बंद करत नरकाला गेला तर मग कुठला बंद, कुठल्या सुटणार जीव? कधी नंतर म्हणजे? मग म्हणूनच की मग तीर्थंकर कसं काय बांधली मग, असं त्यांचं शंका होती. हो, म्हणजे जर नरकायू बांधली आहे तर तीर्थंकर प्रकृती हा तीर्थंकर प्रकृती अजून बांधली नसेल, पुढे बांधणार असेल. होय, हा आता नवीन शास्त्र लिहू आपण. तीर्थंकर बंद झालाय, त्याला 22 तीर्थंकर होणारे आले ना सगळ्या शास्त्रामध्ये उल्लेख त्याचा. तर कसं सांगितलंय कर्णानियोगामध्ये की भलेही तीर्थंकर ही निरंतर बंदी आहे तरी सुद्धा क्षयिक सम्यक दर्शन नष्ट होत नाही. जसं आपण क्षयिक सम्यक दृष्टी आहे समजा,
आपण जर नरकाला जाणार असेल तर कदाचित मिथ्यात्वात जाऊन मग नरकात जन्मतो. जसं की आता कोण रावण लक्ष्मण वगैरे खाली 3ऱ्या नरकात आहेत ना, तर ते जन्मताना मिथ्यादृष्टीत जन्मले. तिथं भलेही झाले असतील परत सम्यक दृष्टी, पण जन्मताना नियमाने खालच्या नरकांमध्ये गेलेला जीव किंवा पहिल्या नरकात पण कोणी गेलेला असेल तर तो मिथ्यात्व सहित जन्मतो. हे नियम आहे. म्हणजे सम्यक दृष्टी जीव नरकात जन्मत नसतो, पण कदाचित त्यांनी पूर्वी आयुचा बंध केला नरकाचा आणि मग नंतर काय सांगत होते? हां, कोणी सामान्य जीव असेल त्यांनी जर नरकायूचा बंध केला तर त्याला सम्यक्त्व सहित तो नरकात जात नसतो. मग जाताना कदाचित मिथ्यात्वात जाईल आणि परत जन्मेल. आणि सम्यक दर्शन घेऊन जाणार असेल तर पहिल्या नरकाच्या खाली जाणार नाही, एवढी विशेषता असते. आणि क्षायिक सम्यक दर्शन तर सुटणार नाही आहे. मग त्यामुळं नरकात कसा जातो, क्षायिक सम्यक दृष्टी नरकात तर कसा जातो असा प्रश्न होता. मग जाऊ शकतो, बाधा नाही आहे. मिथ्यात्वात तो जाणार नाही, पण जाणार तर पहिल्या नरकात जाईल. आणि तीर्थंकराच्या संबंधी प्रश्न होता तर त्याचं उत्तर दिलं की तिथं जाताना जन्मताना काही समय म्हणा, अंतर्मुहूर्त असं बघून घ्या व्यवस्थित काय ते कर्णानियोगात, काही समयांसाठी तो बंध थांबतो आणि मग पुन्हा तिथं जन्मला आणि पर्याप्ती पूर्ण केला की पुन्हा तो बंध सुरू होतो. त्यामुळं जे कथन सांगितलं की तीर्थंकर प्रकृती बांधत असताना जीव नरकात जन्मत नाही, तर तेवढ्या अपेक्षेने तिथं कथन केलं होतं की जन्मताना काही क्षणासाठी तो बंध थांबतो आणि मग पुन्हा पर्याप्त झाला की पुन्हा तो बंध निरंतर चालू राहतो. म्हणजे श्रेणिकाकडं क्षायिक सम्यक दर्शन पण आहे आत्ता आणि तीर्थंकर प्रकृती पण आहे, बंधामध्ये चालू आहे सगळ्याचा बंध. त्यातून तो बाहेर पडला नाही. फक्त क्रम कसं घेतलाय, पहिल्यांदा नरकायू बांधली कधी, गळ्यात साप टाकला तेव्हा. कोणाच्या? यशोधर मुनींच्या गळ्यात साप टाकला तेव्हा नरकाचा बंध झाला. त्याचे परिणाम माहीत आहेत ना काय होते. ॲक्च्युली तो मारायला निघाला होता मुनींना, त्यामुळं अंगावर 500 कुत्री सोडली, परत वेगळ्या प्रकाराने काय म्हणतात शिव्या गाळ केल्या, परत शस्त्रास्त्रांनी वार केला, सगळं प्रकाराने प्रयत्न केला त्यांनी मुनींना मारण्याचा. पण तिथं ते उपयोग झाला नाही ना. ती कुत्री गेली तर शांत झाली आणि तिथंच बसली आणि ती निघून गेली, असं झालं. मग ते काहीतरी जादू करतायत असं वाटलं श्रेणिकाला, यशोधर मुनी. पण असं तर ते काय करत नव्हते. आणि मग नंतर अजून क्रोध आला ना. म्हणजे जेव्हा म्हटलं ना क्रोधाचं उपशम होत नाही, निघून जात नाही क्रोध, तोपर्यंत त्याचा कदाचित पारा वाढत जातो. आणि मग ते कुत्रे सोडल्यावर त्यांनी शांत केलं असं वाटलं, काहीतरी त्यांच्यावर इन्फ्लुएन्स केला असं वाटलं आणि अजून त्याचा क्रोध उफळला. आणि त्यावेळेस त्यांनी म्हटलं की त्याची तलवार काढली, असं एका पुस्तकात आलं होतं बरं का, आता किती खरं माहीत नाही. तर ती तलवार काढली आणि उगारून त्यांना मारणार, तर वरती त्या झाडावर साप होता, तो मृत होता. तो त्याच्या तलवारीला लागून खाली पडला आणि मग त्यांनी तो तसाच तलवारीने उचलून त्यांच्या गळ्यात टाकला. म्हणजे मुनी हत्येचं पाप तर टळलं त्याच्याकडून, एवढंच फक्त. आणि मग जेव्हा तो गळ्यात टाकला किंवा जे परिणाम होते मुनींच्या हत्येचे, तिथं त्याला नरकाचा बंध झाला होता, नरकायूचा. आणि मग नंतर ते माहिती आहे की त्यांचं ध्यान संपल्यावर चेलण्याने प्रतिक्रमण केलं, त्यावेळेस दोघांना सुद्धा त्यांनी आशीर्वाद दिला आणि संबोधन केलं, तिथं सम्यक्त्वाची प्राप्ती झाली. म्हणजे नरकायूचा बंध पहिला झाला होता आणि नंतर पश्चाताप प्रतिक्रमणाचं फळ की त्याला सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली. प्रथमोपशम सम्यक्त्व झालं, क्षयपशम सम्यक्त्व झालं तिथंच. मग तिथून समूहशरणात गेला. समूहशरणामध्ये भगवंतांच्या पादमूलात बसून पुन्हा आपल्या दोषांचं तो प्रतिक्रमण पश्चाताप करतोय, तिथं त्याला क्षयिक सम्यक दर्शनाची प्राप्ती झाली आणि तिथंच त्याला तीर्थंकर प्रकृतीचा बंध झाला. असं क्रम लावायचा त्याचा. म्हणून मला हे सांगायचं होतं की क्षायिक सम्यक्त्व कुठेही जाणार असला तरी सुद्धा सुटत नाही, कारण तो दर्शन मोन्याचा क्षयच झालाय. पुन्हा तो येतो आणि परत उदय येतो म्हटलं तर क्षय कशाला म्हणायचं मग. त्यामुळं पुन्हा तो मिथ्यात्वामध्ये जाणार नाहीच.
कोणीही असू देत, भलेही आत्ता मारकाट करतोय तिथं श्रेणीत, सगळे हिंसा आदी पाप सगळे करतोय, तरी सुद्धा तिथं त्याला मिथ्यात्वाचा बंध नाही, मिथ्यात्वाचा उदय नाही, मिथ्यात्वाचं फळ नाहीच, कारण ते मिथ्यात्व संपूर्णतः समूळ नष्ट झालेलं आहे त्याचं. त्यामुळं क्षयिक सम्यक दर्शन हे साधी अनंत आहे. कुठलाही क्षयिक भाव असू दे तो असा साधी अनंत असतो. हे समजलं. आता अनादि शांत कोण? कर्म कशाला, आम्हाला ह्याच्यातलं सांगा. औदायिक भाव साधी शांत केवळ ज्ञान पर्यायाच्या अपेक्षेने समयाच्या पर्यायाच्या अपेक्षेने ते बी साधी शांत. साधी शांत नाही, अनादि शांत सांगायचंय मला. अनादि शांत कोण? औदयिक भाव पण अनादि शांत झाले की. कुठले औदयिक भाव? सम्यक्त्व प्राप्त करसोपर्यंत क्षय क्षमिक म्हणजे औक्षमिक दर्शन मोहाच्या उदयामध्ये होणारे, उदयाच्या निमित्तात होणारे औदयिक भाव ते अनादि शांत आहेत, सम्यक दृष्टीच्या अपेक्षेने. अभव्य जीव मिथ्या दृष्टीच्या अपेक्षेने नाही. ज्याला आता सम्यक दर्शन झालंय तर त्याला सांगितलं अनादीपासून त्याच्याजवळ मिथ्यात्वाचा उदय होता, त्याच्या निमित्तात तो औदयिक भाव करत होता, आणि आता त्या प्रकृतींचा नाश झालाय, त्यामुळे तिथे त्याला शांत म्हणलं, किंवा अनुदयात गेलेत ते प्रकृती, त्यावेळेस ते संपले म्हणून शांत म्हणलं. त्यामुळं मिथ्यात्व सहित असणाऱ्या औदयिक भावाला म्हणलं अनादि शांत. तसंच क्षयक्षमिक भाव सुद्धा, कारण क्षयक्षमिक भाव सुद्धा अनादीपासून आहेत. कुठलं क्षयक्षमिक भाव अनादीपासून आहे? दर्शन मोहाचा तर क्षयक्षम नव्हता अनादीपासून, आत्ता झाला. बाकीच्या सगळ्या घाती कर्मांमध्ये क्षयक्षम आहेच की, त्यामुळं त्या अपेक्षेने अनादि आहे क्षयक्षमिक भाव. पण त्याचा अंत होणार आहे, म्हणजे एक दिवस भव्याच्या अपेक्षेने तो क्षयक्षमिक भाव नष्ट होणार आहे, क्षयिक भावाला प्राप्त होणार आहे, म्हणून म्हणलं की शांत आहे, अनादि शांत आहे. पुढं अजून कुठलं लावायचं? औक्षमिक लावायचं का? मग परत होणारे क्षयक्षमिक म्हटलं शांतच आहे की, मग औक्षमिक लावायचं की नाही? नाही लावायचं, कारण तो अनादि नाही आहे. औक्षमिक आत्ता सुरुवात झाली, उपशम व्हायला लागला तेव्हा ते सुरुवात झाली म्हणून साधी आहे. अनादीपासून औक्षमिक भाव नसतो. कुठल्याही प्रकृतीमध्ये औक्षमिक भाव हा अनादि नाही, साधीच आहे. उपशम झाल्यानंतर त्याच्या निमित्तात जीवाला होणार ते भाव जीवाला होत आहेत, त्यामुळे तिथे त्याला साधी शांत मध्येच घालणार. फक्त हे दोन भाव सांगितलं कसे आहेत, अनादि शांत आहे. कोणाच्या अपेक्षेने? ते पण सम्यक्त्व सन्मुख जीवाच्या अपेक्षेने, किंवा सम्यक दृष्टी जेव्हा काय म्हणायचं मोक्षाच्या सन्मुख झालंय त्यावेळेसच्या अपेक्षेने, क्षय करण्याच्या सन्मुख झालंय त्याच्या अपेक्षेने त्याला अनादि शांत सुद्धा म्हटलं जातं. कशाला म्हणायचं औदयिक भाव? चूक. वीरसागर महाराजांचे शिष्य. कर्माच्या उदयात होणारे राग द्वेषादी परिणाम ना? चूक नाही. कोण ऐकलं सांगा पहिला? नाही ना, सांग. कर्माच्या निमित्तात जे काही कर्माच्या उदयाच्या निमित्तात होतात ते औदयिक भाव. तसंच सगळ्याला लावायचं. कर्माच्या क्षयोपशमाच्या निमित्तात होतात ते क्षयक्षमिक भाव, कर्माच्या क्षयाच्या निमित्तात होतात ते क्षयिक भाव. तुलाच सांगितलं होतं मागच्या वेळी एकदा हे मी, कारण महाराजांनी हे घटवून दाखवलंय. कारण आपण सगळं दोष कर्मांवर द्यायला जातो, कर्मांचा उदय म्हणून मला तसा त्रास झाला, तसे मला दुःख भोगावं लागलं. कर्म करता नाही, ते निमित्त आहे बहिरंगामध्ये. फक्त तुम्ही भाव करताय म्हणून दुःखी होताय. म्हणून कुठल्याही दुःखामध्ये एवढं चिंतन करा, आपण का दुःखी होतोय, का हा उदय मला भोगावा लागतोय. भोगताय तुम्ही आणि स्वतः म्हणताय काय कर्म दोषी आहे. कोण दोषी? तुम्ही दोषी आहे ना? आदिती दोषी आहे. दोषी कोणी नसतं, आपण दोष करतोय आणि खापर दुसऱ्यावर फोडतोय.
त्यामुळं कर्म तर बिचारे जड आहेत, अचेतन आहेत, ते काय तुम्हाला दुःख देणार आहेत? ते तर त्याचं कार्य करायला तुम्ही बांधले त्यांना, तर उलट ते तुमच्याशी बांधलेले अवस्थेमध्ये आहेत, त्यांना मुक्त होता येईना. जेव्हा तुमचा उदय काळ येणार तेव्हा ते मुक्त होणार आणि निघून जाणार. पण ते मला त्रास देतात असं म्हटलं तर चुकलं. मग जेव्हा उदय येतात ना कर्मांचे, कसे शरीरामध्ये त्रास होतो, वेदना होतो, उष्णतेचा त्रास होतो. किती काल झोपली का नाही? छान झोपली, छान झोपली असणार आहे. मी सांगते की तुला 100%. मग झालं का नाही? शक्य आहे का नाही आपल्याला? मग साधना अम्मांनी सांगितलं परवा दिवशी हेच शब्दामध्ये, म्हणजे तुम्ही उद्या होणारे साधू आहेत आणि मग साधना कशी करायची? फॅन लावून मस्तपैकी झोपून ना, कसं म्हणजे भूक लागली की लगेच खाऊन, झोप आली की लगेच झोपून. हां, मग म्हणले की कम्फर्ट झोनमधून बाहेर पडा, एवढं सांगितलं त्याचं उत्तर. तुम्ही जे काय अनुकूलता द्यायला जाताय ना, शरीर मागेल तसं, मग तुम्हाला साधनाच करता येणार, साधू होणार नाही तुम्ही. कसं शक्य आहे साधू होणं? म्हणजे तुम्हाला कधी उपवास पडला, अंतराय आली, साधना कशी करणार? असं फॅन लावायचं सगळं किंवा आपल्याला पाहिजे तसं अनुकूल करून घ्यायचं असं नाही आहे. म्हणले तुम्ही त्या कम्फर्टमधनं बाहेर पडा आणि जरासं काय म्हणायचं, विरोध करा त्या शरीराच्या, त्या इच्छेचा जरा विरुद्ध जावा, तर तुम्ही कणखर बनणार. आणि तीच त्याला साधू म्हणलं, त्या तोच नंतर होणारा साधू आहे. सवय जशी शरीराला लावत असतं ते होतं. हां, नाहीतर काय, आपणच सवय लावलेली असते. बरोबर. म्हणून ती सवय सोडायला पाहिजे, कारण मोह आहे शरीराशी. हा मोह जिंकला कधी जाणार हो? हे आपण त्याला पाहिजे तसं पुरवतोय म्हणजे मोही का निर्मोही? मग कसं सोडायचं मोह? करेक्ट. आजपासून तर मी चेतनावर लिहून टाकणार आहे. आजपासून रोज आदिती आहे सेवेत. म्हणजे काल ती आम्हाच्या जवळ झोपली होती हो, नाहीतर वर झोपलं की फॅनमध्ये झोपतो, खाली झोपलं की कुठं काहीतरी आपलं आपलं चालू असते ना. आम्हाच्या जवळ काय नाही, जसं आम्हा झोपतात तसं झोपायचं. म्हणून तिला म्हटलं रोज आम्हाच्या जवळ झोप. म्हणजे पाप थांबलं आणि हे शरीराकडनं दृष्टी दूर गेली ना आपली जरासं. आणि त्यांच्यासारखी साधना करण्याचा चान्स असतो आपल्याला. आहे आपण आता इथं म्हणून, नंतर घरी असणार, कुठं असणार, तर ते पाहिजे तसंच वागणार आहे आपण. मग हे संस्कार आत्ता करून घेतलं तर साधू बनण्याची तयारी केली आत्ता आपण, आणि बनायचं साधू म्हणतो. हां, दीक्षा घेतलं ना अवघड वाटलं. काय तुला देवा, आता घेतल्यावर करायची का साधना? आता आत्ता प्रयत्न केले तर, संस्कार केले जीवावर, तर दीक्षा घेतल्यावर आत्तापासूनच इझी झालं सगळं. त्यामुळे दीक्षा म्हणजे काय लय अवघड वाटणार नाहीये. हां हां, तसं म्हणजे असं आम्हाला विचारलं ना, तुम्ही विहिरीचं पाणी पिता, तुम्ही असं एवढं पाळता मर्यादेचं वगैरे कसं? आता जे असंयमी असतं त्यांना अवघड वाटतं, त्यांनी विचारलं असं. म्हटलं की आता आम्हाला असं सहज वाटतं, त्याच्यात काही लय अवघड आहे असं, विहिरीचं पाणी इतकं काय अवघड आहे असं आम्हाला सहज वाटतंय हो आता. पण ते तुमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी बघताना ऑब्व्हियसली ते अवघड वाटतं. हां, आता ते संस्कार असे झालेत ना, आता कुठेही गेलो तरी ते आहेतच बरोबर. मग भलेही त्यागींच्या बरोबर नाही आहे, घरी गेलोय किंवा प्रवासात आहे कुठंतरी, तरी पण ते आता पाळायचं म्हटल्यावर दृढ झालं ना आता तसं. म्हणजे सहजता येत जाते जेव्हा आपण त्या संस्कारात दृढ राहतो तेव्हा. पण जर आपणच ढळू लागलो, नाही एवढं तर करावंच लागतं, एवढं त्रास होतंय, मग काय करायचं? पक्का असेल मन आपलं तर ते अनुकूलता धावली. बरोबर, आपणच नसतो दृढ, म्हणूनच तर ते उदय त्रास देतात. म्हणजे आपण म्हणतो ना, मला खूप उष्णतेचा त्रास आहे बरं का, किंवा मला आज खूप पित्ताचा त्रास झालाय, म्हणून मग कसं मी काय शक्य आहे का मला असं बसणं वगैरे, असं आपण आपल्या उलट कषायांची पुष्टी करतोय, आपल्या मोहाची पुष्टी करतोय. कुठं वाटतंय तुम्ही करणार सगळं, भूक लागल्यावर खाणार नाही असं नाही म्हणत नाही मी, पण परिणाम तरी असे करायला पाहिजेत ना की खातोय चुकतोय. मला भूक लागल्यावर, खाण्याचे भाव झाल्यावर मी लगेच खायला जातोय, तहान लागली की लगेच पाणी प्यायला जातोय, हे परिणाम चुकतायत आपले, हे एवढं तरी संस्कार करा ना. आपण पुष्टी करायला नकोय त्याची, वर्ड ॲटलिस्ट वर्ड्सनी तरी, क्रियेनी तर सगळं करतोयच की, पण काय म्हणायचं, भाव आणि वचन तरी बदला आपले, की हे करतोय चुकतंय, नाही मला हे करायला नकोय. कोणी आपल्याला स्थितीकरण केलं, समजा आम्हाला सांगितलं असं की असं करू नका, हे चुकतंय, काय फॅनचं वारं खाऊ नका, ओला अंग करू नका, असं काय काय सांगतात आम्हा, त्याचे प्रताप वेगवेगळे असतात. मग हे सांगितल्यावर आपण काय म्हणतो,
हां, मग त्यालाच पुष्टी म्हणायला लागले मी. म्हणजे मोह आपला दृढ करतोय उलट, आणि आपण आपले रोग सांगत राहतोय. त्यांना नाही का त्रास उष्णतेचा, भयंकर त्रास आहे तरी सुद्धा कुठं असं म्हणणार का तुम्ही मला वारं घाला, आणि तुम्ही मला पाणी मारा, आणि तुम्ही मला थंड करा? काहीच नाही. त्यांची साधना ते कसे करतायत. मग हीच परिस्थिती आहे त्यांची पण आणि आपली पण आत्ता बाहिरंगामध्ये. पण आपले परिणाम बघा आणि त्यांचे परिणाम बघा, तर सावधानता येणार आहे जराशी परिणामामध्ये. आणि हे संस्कार करावे लागणार आहेत, कारण उद्या तुम्ही संलेखनाच्या समोर असताना याच कंडिशनमध्ये असणार. संलेखना असताना उन्हाळा नसणार का हो तुमचा? ह्याच्यापेक्षा भयंकर असेल तर कशी संलेखना करणार? तिथं तर खायला प्यायला पण जात नाही, शक्ती काहीच नसती शरीरामध्ये, खाल्लेलं पचत नाही. मग काय करायचं? काय खायचे भाव असे तीव्र झालेले असतात, मग नुसतं आकुलीत आकुलीत संक्लेशित होतो जीव. मग कोण तुम्हाला स्थिर करू शकणार त्या समयाला? म्हणून ह्या शरीराकडून आत्ता चांगले असताना साधना करवून घ्या. त्याच्यासाठी मिळालेलं शरीर आहे. करून बघा की एकदा. आता अष्टमी चतुर्दशी एकासन एकासनवर का तो उपास म्हणीना तर त्या दिवशी कळणार आपल्याला साधूची चर्या काय असती. मेमधला अविस्मरणीय अष्टमी आणि चतुर्दशी होणार एकासनामध्ये. म्हणजे थोडंसं शरीराच्या विरोधी जावं लागतं. त्यालाच तर साधना म्हणतात, संयम म्हणतात. जिथं संयम घेणार तिथं उदयनियमाने येणारच आहेत, नाही असं नाही आहे. जसं मागं सांगितलं होतं की ती मुलगी होती सोलापूरची आणि तिने दीक्षा घेतली, किती लहान दिव्या. आणि दीक्षा घेतल्यावर कधी आधी घरामध्ये सवय नाही, किती 17-20 वर्षाची लई तर मुलगी होती, आणि घरात कधी एकासनं उपवास असं काही सवय नाही आहे. दिवस रात्र आपल्या घरात राहणाऱ्यांना संयमाने जीवन माहीत आहे. आणि तिने दीक्षा घेतल्यावर म्हणजे तिला सारखं अंतरा यायला लागली. आणि मग कसं लहान वय, इतकं शरीराची मागणी असते, उलट पोषण पाहिजे असतं शरीराला, आणि सारखं अंतरा यायला लागल्यावर तिथं स्थिर झाला का नाही जीव. म्हणजे मला म्हणायचं आहे की त्यात पडल्यावर तर करणारच आहे की, नाही असं नाही. पण आत्ता आहे ना इथं कंडिशन तुम्हाला करण्यासारखी, तर थोडासा विरोध करा, तर तुम्हाला म्हणजे संयम घेतल्यावर उदय येतात, हे मला सांगायचं होतं त्याच्यातून. ती संयमी असंयमी होती तोपर्यंत चाललंच होतं की सगळं जसं पाहिजे तसं. पण संयमाचं फळ हे असतं की कर्मांची उदीरणा होते, आणि मग असे अनेकांचे प्रसंग झाले, दीक्षा झालं की सारखं त्यांना अंतराय दिसून आली. आणि मग हे सांगितलं त्याच्यामध्ये, संयमाच्या निमित्तामध्ये कर्मांची उदीरणा चालू होते आणि तेच निर्जरित होऊ लागतात. मग त्यात किती स्थिर राहतो हे तुमच्यावर अवलंबून आहे. आणि मग त्या निमित्तातच निर्जरा असते, म्हणजे सुखाकडे वाटचाल असते. म्हणून संयमी बना, तर सगळ्या दुःखाचा आपल्या अंत सहज होणार आहे. हो जाणा निश्चल निर्विकल्प निराकुल स्वभाव जाणा. अनादि अनंत ध्रुव आहे जाणा. चैतन्य पिंड आहे, पर्याय परद्रव्य निरपेक्ष आहे. स्वाधीन स्वरूपोऽहं पारिणामिक भाव स्वरूपोऽहं. ओम विसर्ज. नमो अरिहंताणं, नमो सिद्धाणं, नमो आयर्याणं, नमो वज्रायाणं, नमो लोये सौसा.